अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं बेंटो डेल्टा हा एक मॉलिक्यूल आहे आणि बेंटो डेल्टा काय काम करतो तर जमिनीमध्ये फॉस्फरस वगैरे फिक्स झालेला आहे त्याला ऑप्टेक करायचं काम करतो. दुसरं आहे ॲक्टिव्ह मिल मासळी खत म्हणतो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये. पण नुसतं ही मासळी खतच नाही तर ते ह्याच्यामध्ये सायनोबॅक्टेरिया आणि मायक्रोरायझा टाकलेला आहे. सायनोबॅक्टेरिया काय करतं तर नत्र स्थिर ठेवायचं काम करतं आणि मायक्रोरायझा काय करतं तर बॅड बॅक्टेरिया झाडाच्या मुळाजवळ येऊ देत नाही. अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा दुसरा एक मॉलिक्यूल तर याच्यामध्ये ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये ह्युमिक ॲसिड आहे आणि काय करतं ही इतर खताबरोबर टाकल्यानंतर इतर खतावर एक प्रकारचं कोटिंग करण्याचं काम करतं आणि ज्या वेळेला आवश्यकता आहे त्यावेळेला घेतं झाड. आता दुसरा आहे पॅसिलोजी काय काम करतं तर मुळावरच्या गाठी फोडण्याचं काम करतं आणि त्याच्यामुळं काय होतं तर मुळावर जर गाठी झाल्या नाही तर अन्नद्रव्य फास्ट प्रमाणात ऑप्टेक करायचं काम करतं. त्यानंतर आपला पुढचा मॉलिक्यूल आहे नॅनोमॉल एस म्हणून. तर नॅनोमॉल एसमध्ये 8 प्रकारचे न्यूट्रिएंट्स आहेत, झिंक, फेरस, मॅग्नेशियम, मॉलिब्डेनॉन वगैरे. आणि याच्यामुळं काय होतं तर तुमच्या झाडाची काळोखी वगैरे कंटिन्यू ठेवण्याचं काम करतं, कुठलीही डिफिशियन्सी झाडावर दिसत नाही. आता अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा पुढचा मॉलिक्यूल आहे नॅनोझाईम जी म्हणून. तर नॅनोझाईम जीमध्ये काय फॉल्विक ॲसिड त्यानंतर तुमचं अमिनो ॲसिड वगैरे आहे आणि ह्याच्यामुळं काय होतं तर पिकांची जोमदार वाढ होते आणि प्लस तुमचं ॲव्हरेज वगैरे टनेज वेट वाढण्याचं काम केलं जातं. आता अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा पुढचा मॉलिक्यूल आहे सिलिकॉन झी म्हणून. तर हे काय करतं फॉस्फरस ऑप्टेक करायचं काम करतं आणि आता शासन काय केलं आहे तर हे न्यूट्रिएंटमध्ये गणलं गेलं आहे. आता उदाहरणार्थ आपण 1840 50 किलो टाकतो जमिनीमध्ये त्याच्यामधलं 30 किलो पिकांना लागतं आणि 20 किलो फिक्स होतं जमिनीत. आपण त्याच्याबरोबर जर सिलिकॉन जी दिलं तर 50च्या 50 किलो NPK ऑप्टेक करायचं काम करतं. अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचा पुढचा मॉलिक्यूल आहे PSB मिल म्हणून. तर ह्याच्यामध्ये फॉस्फरिक सोलेबल बॅक्टेरिया आहेत. तुमच्या जमिनीमध्ये इतर अन्नद्रव्य आहेत ते ऑप्टेक करायचं काम करतं. याला एक प्रकारचं असं कोटिंग केलं ज्या वेळेला आवश्यकता आहे झाडाला त्यावेळेला ते ऑप्टेक करायचं काम करणार. अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा पुढचा मॉलिक्यूल आहे अल्रायझा गोल्ड म्हणून. तर अल्रायझा गोल्डमध्ये काय आहे तर मायक्रोरायझा आणि सायनोबॅक्टेरियाचं मिश्रण आहे. आता मग सांगितल्याप्रमाणे मायक्रोरायझा काय काम करतं तर पांढऱ्या मुळीची वाढ करायचं काम करतं आणि सायनोबॅक्टेरिया काय करतं तर नत्र स्थिर ठेवण्याचं काम करतं. आता जे आपण अलर्ट बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं मॉलिक्यूल सांगितलं मी तर आपण डाळिंब असेल, द्राक्ष असेल, ऊस, मका इतर जी पिकं आहेत ह्या पिकांना जर टाकलं सॉइलमध्ये आणि टाकल्यानंतर कुठलीही झाडावर किंवा प्लॅन्टवर कुठल्याही प्रकारची डिफिशियन्सी दिसणार नाही. डिफिशियन्सी दिसलं तर तुम्ही शेतकरी किंवा दुकानदार असेल कोणीही असेल तर कुठलीही डिफिशियन्सी दिसत असेल तर दुकानदार असेल शेतकरी काहीही म्हणाल ती मी पैसे द्यायला त्या लोकांना तयार आहे. तुमचं डाळिंबाचं सेटिंग चांगल्या प्रकारे होणार, तेल्याला सुद्धा अटकाव करायचं काम करणार आणि जमिनीची सुपीकता तुम्हाला जर तेल्यावर काम करायचं असेल तर जमिनीची सुपीकता वाढवायला लागते आणि जमिनीची सुपीकता वाढवल्यानंतर ऑटोमॅटिक इतर रोगांचा समूळ नाश होणार आणि जमिनीमध्ये चांगली खतं टाकल्यानंतर वरून जे तुम्ही स्प्रे मारणार आहे हे सुद्धा स्प्रे कमी प्रमाणात मारावं लागतात. अशा प्रकारचे अलर्ट बायोटेक कंपनीचे मॉलिक्यूल चांगले आहेत आणि शेतकऱ्यांनी अवश्य वापरावे असं मी त्यांना आवाहन करत आहे.